Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये आणि येस टिफिन रेडी होत आहे. सो आज दिवसभर काय काय करणार आहे रचना हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज गुड मॉर्निंग. सो आज काय स्पेशल टिफिनमध्ये आज आहे कोबी बटाट्याची भाजी. ब्रेकफास्ट रेडी झाला आहे. चपाती आणि चहा. नायसाचे पण चपाती रेडी झाले. वाजले आहेत 8:15. सनी गेल्यानंतर फटाफट नायसाला उठवलं, तिचं आवरलं, मग तिला आत्ता स्कूलमध्ये पाठवलं आहे. आणि आता मी माझं घेते मॉर्निंग ड्रिंक सिनेमन प्लस ग्रीन टी. आजपासून माझा एक वेगळा डाएट स्टार्ट झालेला आहे फॉर नेक्स्ट 7 days. लेट सी किती होत आहे माझ्याकडनं. मला अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे. फटाफट पहिले व्हिडिओ एडिट करते आणि पुढे काय करणार आहे ते तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून्ड. सो वाजले आहेत आता 10:15. मस्त आवरून वगैरे माझं झालं आणि जेवण तर माझं सकाळीच झालं आहे. आईंनी त्यांच्यासाठी पालेभाजीसुद्धा केली. आता माझ्याकडे टाईम आहे, सो मी चालली आहे खाली. माझी गाडी एवढी खराब झाली आहे ना आतमधनं, म्हणजे आतमध्ये असं बसल्यावर वाटतं की म्हणजे किती घाण केलंय असं झालंय ते. आता डेली मी क्लीन करते त्याला, पण आता मला त्याला डीप क्लिनिंग करायचं आहे. अगारोचा व्हॅक्यूम क्लीनर मागवलेला आणि ॲक्च्युली तो खूप छान काम करतो. सो आज मी त्याचं तुम्हाला एक प्रॉपर दाखवणार आहे की तो एक्झॅक्टली कसं काम करतो. पोर्टेबल आहे, मी त्याला इझिली कॅरी करू शकतात. तुम्हाला सुद्धा खूप कन्व्हिनियंट होईल आणि अमेझिंग आहे. जेवढं गाडीतलं सगळं काही कचरा आहे ना तो एका झटक्यात निघून जातो. कारण नाही तर युजली ना गाडी क्लीन करायला आपण जर स्वतःहून गेलो, तर मी जेव्हापासून म्हणजे गाडी घेतली आणि मी जेव्हापासून ते क्लीन करायला लागले तेव्हा मला समजतं की अरे इट टेक्स सो मच ऑफ टाईम. कारण आपण हाताने करत असतो, प्रत्येक गोष्ट काढून जोरजोरात झटकून वगैरे त्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणून टाईम लागतं. जेव्हा सनी पहिले आधी करायचं ना, मी त्याला तेच बोलायचे किती वेळ लावतोस यार तू, पण मला आता समजतं की खूप टाईम घेतं. बट जेव्हापासून व्हॅक्यूम क्लीनर आणलं आहे ना तेव्हापासून कन्व्हिनियंट झालेलं आहे. दोन्ही गाड्यांमध्ये आम्ही यूज करतो. सो हा आहे तो अगारोचा HVC 1081 कॉर्डलेस रिचार्जेबल व्हॅक्यूम क्लीनर. ॲक्च्युली तर मी त्याला चार्जिंगवर लावला आहे आणि आता बऱ्यापैकी खूप टाईम झालेला आहे. ह्याला तुम्ही 3 to 4 hours चार्ज करू शकतात आणि ड्युरेशन 20 minutes, लाईक 20 minutes यू कॅन यूज दिस. 2500 mAh ची बॅटरी कॅपॅसिटी आहे. व्होल्टेज 11.1 आहे. 5.5 kPa पॉवर सॉकेट सुद्धा आहे. सो याच्याबरोबर तुम्हाला ही अशी बॅग मिळेल. इट्स लाईक अ पाऊच आणि बघू शकतात किती मस्त छोटीशी आहे. तुम्ही इझिली गाडीमध्ये कुठेही कोपऱ्यात एका ठेवू शकतात. ह्याच्याबरोबर 3 गोष्टी येतात. एक तर हा वाला एक पाईप, म्हणजे जिथे आपण पोचू नाही शकत, थोडंसं लांब असेल तर आपण हे वालं लावू शकतो. त्याच्यानंतर एक नोझल आलेला आहे, हा आपण डायरेक्टसुद्धा लावू शकतो किंवा ह्याला अटॅच करून सुद्धा यूज करू शकतो. आणि एक आहे ब्रश, जो मॅटवर एकदम छोटे छोटे टायनी गोष्टी काढायला हा आपण ब्रश यूज करू शकतो. हा सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात किंवा मग डायरेक्ट मशीनला लावू शकतात. आणि हा एक ब्रश दिलेला आहे फॉर क्लिनिंग पर्पज. आतमधला हा जो फिल्टर आहे त्याला क्लीन करण्यासाठी खूप कन्व्हिनियंट होऊन जातो. हे वॉशेबल आहे, ह्याला इझी आपण ओपन करू शकतो. हा जो बटन आहे ह्याला फक्त प्रेस करायचा आहे, जेणेकरून हे आतमध्ये जाईल आणि हे पूर्ण ओपन होतो. हा ऑन ऑफचा बटन आहे आणि इथे तुम्हाला बॅटरीचं इंडिकेशन कळतं की बॅटरी चार्ज झाली की नाही. जर रेड असेल तर इट्स गेटिंग चार्ज, पूर्ण ग्रीन झाली म्हणजे तो फुल्ली चार्ज झाली आहे. आणि हा आहे वॉल, इकडनं सगळं काही जो डस्ट आहे तो आतमध्ये घेतो. अँड दिस इज डस्ट कवर, म्हणजे ह्याच्या आतमध्ये सगळी ती जे पण कचरा आहे तो ह्याच्या आतमध्ये येऊन जातो. सो चला मग आता मी जाते खाली. पाऊस सुद्धा थांबलाय. आमची गाडी जसं की तुम्हाला माहिती बेसमेंटला पार्किंग असते, सो बेसमेंटला एवढं उजेड नाहीये की म्हणजे मी तुम्हाला जर दाखवेल तर तुम्हाला ते कळेल, कारण खूप डीम लाईट
लाईट्स आहेत. म्हणून मग मी विचार करते की मी गाडी वरती घेऊन येते आणि प्रॉपरली तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला जर इन केस कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ट्रस्ट मी खूपच कन्व्हिनियंट आहे आणि फटाफट इवन गाडी क्लीन सुद्धा होते. सो लेट्स. आणि एक गोष्ट सांगायचीच राहिली, चार्जर सुद्धा आपल्याला मिळतो इथे. तुम्ही त्याला चार्ज करू शकता असं इथे ती वायर अटॅच करून. आणि बऱ्यापैकी मोठी आहे चार्जिंग वायर. सो हे बघा, माझी गाडी एवढी खराब झाली आहे ना की काय काय सांडलंय. तर ह्याला क्लीन करायची फार गरज आहे. काय सांडले मला पण नाही कळत. आय गेस नाही मॅक्रॉन्स खाल्लेत ना त्याचं सांडले. सो लेट्स स्टार्ट क्लीन. ओके, सो सर्वात आधी मी हा जो पाईप आहे तो लावला आहे. सो ह्याने मी तुम्हाला क्लीन करून दाखवणार आहे. यू कॅन सी हाऊ इझिली हे इकडचं क्लीन झालं आहे. आता हे मी बाकीचं पण सगळं क्लीन करून घेते आणि खूप सोपं आहे. जास्त काही कष्ट घ्यायचे नाही आहेत. जस्ट हॅव टू ऑन सेक्शन चालू होतं. तो सगळा जो डस्ट आहे तो इथे कलेक्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला जो दुसरा त्यांनी नॉझल दिला आहे तो लावून दाखवते. सो हा आहे तो नॉझल. इथे तुम्हाला फक्त त्याला अटॅच करायचं आहे. सगळं आहे गोष्टी ते मी क्लीन करणार आहे. थर्ड आहे हा ब्रश. सो हा सुद्धा आपण डायरेक्टली इथे अटॅच करू शकतो किंवा तुम्ही पाईपला घेऊन सुद्धा अटॅच करू. जी माती आहे ही आपण ह्याच्याने काढू शकतो. अँड यू कॅन सी द डिफरन्स. इकडचं कार्पेट आणि इकडचा जो कार्पेट आहे तो बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस ब्रश तुम्ही हे सगळं क्लीन करू शकता. सो चला मग आता मी पूर्ण गाडी क्लीन करते आणि मग तुम्हाला गाडी एकदम छान प्रकारे क्लीन झालेली आहे. पूर्ण सगळं काही डस्ट सगळं क्लीन केलंय. सीट्स मधलं जेवढं पण डस्ट होतं ते सुद्धा सगळं काही काढलंय. आणि आय एम हॅपी विथ माय व्हॅक्यूम. मध्ये एवढं डस्ट आहे. आता ह्याला क्लीन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सो हा जो इकडे बटन आहे त्याला आपल्याला प्रेस करायचं आहे आणि हे जे ते ओपन करायचं आहे. ह्याला तुम्ही क्लीन करू शकता. हा जो इकडचा फिल्टर आहे ह्याला तुम्ही काढा. फिल्टरला तुम्ही असं काढा आणि ह्यातलं जे पण आता आपलं कलेक्ट झालं आहे ते मी ह्यात टाकते. अँड विथ द हेल्प ऑफ दिस ब्रश हे जे आहे ते आपण क्लीन करू शकतो. प्लस तुम्ही ह्याला आणि ह्याला इवन वॉश करू शकता. सो दॅट ते इझिली सगळं काही जे पण डस्ट कलेक्ट झालं आहे ते तुम्ही काढू शकता. फिल्टर स्टेनलेस स्टीलचा आहे. स्वतः वाजले आहेत 11:40. मी वरती आली, फ्रेशन अप झाली आणि आता मी भात ठेवते बिकॉज नायसा येईल. म्हणजे अजून तिला टाईम आहे, 1 hour आहे तिला यायला. सो जोपर्यंत ती येते तोपर्यंत मी माझं जेवणाचं सुद्धा बघते. सो वाजले आहेत रात्रीचे 10:30. पूर्ण माझी जी संध्याकाळ होती तर नायसाच्या पाठी गेली आणि मी एक शॉर्ट शूट केलेला आहे एक रेसिपीचा. म्हणून पूर्ण शूटमध्येच माझा टाईम गेला. सो त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही करू शकली. नायसा मॅडमचं काही पेंटिंग संपत नाही.
असं छानसं पेंटिंग केलेलं आहे. वन मोर इज ॲडेड. ह्याच्यामध्ये नायसाने जे पेंट केलेलं ते बघा लास्ट टाइम ते एकदम हॉरिबल होतं. आता ती एकदम मनापासून करते, ट्राय करत राहते. सो आपण म्हणतो ना की ट्राय करत राहायचं. सो त्यात आपल्याला इमिडिएटली सक्सेस नाही मिळत ऑफकोर्स, पण ट्राय करत राहायचं. एक ना एक दिवस आपल्याला यश मिळतंच. आणि जो हार्डवर्क आहे तो कामी येतोच. हार्डवर्क सगळ्याच फील्डमध्ये आपल्याला करावं लागतं. सो नायसा इवन ॲट दिस एज शी इज ट्राईंग हर बेस्ट. ती आय डोंट नो तिला किती समजतं आहे, बट शी इज एन्जॉईंग आणि मजा करते ती पेंट करताना. तिलासुद्धा छान वाटते की आई किती सारे कलर्स मी याच्यावर आणू शकते आणि मस्त वाटतं तिच्याकडे बघून, तिचा प्रोग्रेस बघून. एक नंबरचा खोटारडा आहे. आता बदलला वहिनी तुम्ही कमी झालात. वहिनी कमी झाल्या, वहिनी कमी झाल्या. तुझा वा वा भारी आहे, हाच भारी आहे बघ. 64 झाला. खोटा आहे. लगेच हे खुश आहे. आता येऊ दे 90. बाबा दादा तुमचं कमी दाखवतोय. 78 वरून 76. झोपला तो पण. झोपला. त्याला चक्कर आली. त्याला कळलं दादा आहेत. उतरा आता परत आता सगळे डाएट कॉन्शियस होणार. अजून कमी झाला. रात्रभर करत राहा, सकाळपर्यंत 60 ला पोहोचा. दोन्ही शूटिंग आहे. बंडल हाच खरं, आपण बदला बदली करूया. ते डंबेल पे ठेवले नाही. 63 गेला. तुम्ही बरोबर बोला. रात्रीपर्यंत करा होते, सगळ्यापर्यंत 60 होऊन जाईल तुमचा. माझा 1 किलो कमी केला मला मशीनने. मगाशी काय वेगळं, आता काय वेगळं. एक्झॅक्ट कुठे बघायचं वेट? हा अरे हाच कर, बरोबर आहे. ते डंबेल काटे अतिशय हे बंडल आहे ना दोन्ही. हे डिजिटल काही घेत जा नको. जे आपले पूर्वीचे काटे होते ना ओरिजिनल, ते काटे परफेक्ट वेट असतात. डिजिटल कधी 1 किलो जास्त, कधी 2 किलो कमी. तो जो असतो ना तो मला घरी आणायला पाहिजे. अनबॅलन्स्ड आहे. दादा आणा तो आला तुमच्या बायकोसाठी. चालेल, त्यासाठी वजन आणायला लागतं. पिकनिकला जाऊया, रेनी पिकनिक. अरे वा, कुठे नेत आहेत? विषय तर छान छेडलायस. पावसाळा चालू झालाय म्हणूनच बोलली. आणि खरंच कुठेतरी जायला पाहिजे. आपण गेलोच नाही. तुम्ही दरवेळेस बोलता इथे चला, तिकडे चला, तिकडे चला, तिकडे चला. आताच चला. नाही, पावसाचा आनंद सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, पण ठिकाण निवडा. चांगलं ठिकाण पाहिजे जिथे कुठली वर्दळ नसेल किंवा कुठला धोकादायक असं ठिकाण नसेल, गर्दी नसेल, गर्दी असते. धोक्याचं ठिकाण नसेल. आता उदाहरणार्थ काही लोक जातात पिकनिकला मजा करायला, तरुण पोरं खास करून सम्राटच्या वयाची. त्यांच्या वयामध्ये जरा जोश असतो आणि मग अशा जोशमध्ये जाऊन काहीतरी विपरीत प्रकार घडतो. आणि आजकाल तर फार होतोय सोशल फार. मीडियामध्ये. म्हणजे सेल्फी काढा, हे रील काढा. जसं ते मध्ये ते गाडीवालं पण झालेलं, ते बघितलं तुम्ही रील? ती मुलगी गाडी चालवली, रिव्हर्स तिला घेताच नाही आलं आणि ती दरीत पडली. अरे बाप, आता ते किती खरं आहे माहित नाही. म्हणजे ती रील साठी करत होती का ते असंच व्हिडिओ काढत होती, वी डोंट नो. पण तिला गाडी येत नव्हती, ती गेली. बस का म्हणून चालवावी ना, असं मला वाटतं. आणि ते पण अशा ठिकाणी. आणि अशा ठिकाणी जिथून तू पडू शकतेस. डायरेक्ट गेली, काय पर्याय. तिला कळलंच नाही की तो रिव्हर्स वर आहे. अरे बाप. गेली. बरंच आता कसं या पावसाळ्यामध्ये बऱ्याच तरुणांना असं वाटतं की तरुणींना खास करून कॉलेजच्या मुलं की पावसाळ्यामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे, फिरायला, एन्जॉय करायला पाहिजे. पण ठीक आहे, आवड चांगली आहे, जायलाच पाहिजे फिरायला. पण आवड कशी पाहिजे, कुठपर्यंत पाहिजे, कंट्रोल पाहिजे आपला. हे फार महत्त्वाचं आहे. कारण नुकताच एक घटना घडली कर्जतमध्ये. मुंबईचे काही तरुण 25 लोक फिरायला गेले होते. त्यातले 2 बुडतात म्हणून त्याच्या मित्राने एकाने ज्याला पोहता येते चांगलं, त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी उडी टाकली. तर वाचवणाऱ्याला त्यांनी घट्ट पकडलं, जे ज्यांना पोहता येत नव्हतं. तर त्या पोहणाऱ्याला बुडवून म्हणजे तोही गेला त्यांच्यावर. असे तो पोहणारा एक्सपर्ट होता, समुद्रात पोहत होता, पण अशा कंडिशनमध्ये त्यालाही वाचता आलं आणि ते वाचवण्याच्या नादामध्ये तोही गेला. ते 2ही मुलं गेली. अजून एक त्यांना बघून 3रा पण पडला काही, असं काहीतरी 4 मुलं गेली.
आता परवाचीच घटना आहे. परवा शनिवारी किंवा रविवारी गेलो. ही अतिशय वाईट दुर्दैवी घटना आहे. आता त्या मुलाचं म्हणजे माझं कनेक्शन असं की त्याचा भाऊ माझ्याबरोबर काम करतो माने म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की त्याला वडीलही नाही, बहिणीचं गेल्या वर्षी लग्न झालं आहे, छोट्या भावाचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे, आई आता एकटीच आहे, कमवणारा तोच होता. अशा कंडिशनमध्ये किती वाईट दुर्दैवी घटना आहे. त्याच्या कुटुंबावर किती मोठी. ते मस्ती मध्ये गेले का आतमध्ये? कसं गेलं हे माहीत नाही, पण तो जो होता, मध्ये जातात ना, एक तर तिथे जो drink आता घेतात मी म्हणतोय किंवा काय काय ज्याच्याबद्दल मी करतात. बोलतोय, तो एक्सपर्ट स्विमर होता. पण त्या स्विमरला पण स्वतःचा जीव वाचवता आला. म्हणजे कधी कधी आपल्या हातात सुद्धा नसतं. हा, पाण्याच्या फोर्स पुढे म्हणजे काय त्यावेळेस ना ओव्हर स्मार्ट पण नाही वागायला तर पाहिजे. ही एक घटना आहे समजा. पण आपण किती सावधानता पाळली पाहिजे. अशा ठिकाणी जातो जेव्हा आपण पिकनिकला, एन्जॉय करा. आणि अशा आता आपण जनरेशनला ना थांबू पण नाही नाही शकत ना. किंवा अडवू नाही शकत की अरे नाही, मग त्यांना लगेच ऑफेन्सिव्ह वाटतं की अरे माझ्या आई वडील सोडत नाही माझ्या फ्रेंड्स बरोबर. पण त्या लोकांनी पण एक जबाबदारी म्हणून समजायला पाहिजे की पाठीमागे घरी आपली फॅमिली आहे. सो आपण जास्त ओव्हर स्मार्ट नाही वागलं पाहिजे आणि व्यवस्थित जसं गेलो तसंच. कसं असतं माहिती आहे का, आता आपण पण कॉलेज लाईफ जगलो. काही मुलं खरंच आवली असतात, ते मुद्दाम छेडछाडी करतात, आणि मित्र म्हणून करतात, फ्रेंड म्हणून करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की एखादा आपण फटका मारतो एखाद्याला, तो कुठे चुकून त्याच्या वेगळ्या पार्टवर लागला. आणि अशामध्ये इन्सिडेंट घडलेले आहेत, मस्तीमध्ये इन्सिडेंट घडलेले. तर हे शक्यतो होऊ नये, टाळायला पाहिजे तरुणांनी. त्यांच्या मागे पालक आहेत, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे येत्या काळात. तर ते त्यांना समजत नाही. या सिच्युएशन मध्ये ना दादा मुलांनी पण समजायला हो पाहिजे ना. की जेव्हा आई वडील आपल्याला थांबवतायत तर ते काही कारणासाठी, बिकॉज बरोबर. त्यांनी खूप काही गोष्टी. आता मी हे का म्हणते, कारण माझी आई जेव्हा मला समजवायची ना, तर मला असं वाटायचं की अरे नुसतीच पाठी लागली आहे ही काय एवढं स्ट्रेस घेतीये. पण आता जेव्हा मी आई झाली तेव्हा आणि एका पॉईंट नंतर आपल्याला एक मॅच्युरिटी येते ना की नाही आपल्या आई वडील आपल्याला बरोबर आहे. तर तो जो एक ती ऑफकोर्स मॅच्युरिटी याला थोडासा वेळ लागेल, बट थोडं त्यांनी समजायला पाहिजे त्या गोष्टींना. ठीक आहे, हे झालं दुःखाची गोष्ट. पण अशा ठिकाणी आनंद घ्यायला नाही पाहिजे. घ्यायला तर पाहिजेच, पण एक एक व्यवस्थित लिमिट पर्यंत. तुमच्या घरी कोणतरी आनंद वाट तुम्ही पाहतं. पण घेतला ना तुमच्या टाइमला, पण हा, तेव्हा नाही, पण आपण मी खूप त्या बाबतीत हे होतो. कारण काय, पब्लिकमध्ये जाताना मी स्वतःला समजावतो कुठल्या मुलांमध्ये जायला पाहिजे आणि कुठल्या नाही पाहिजे. आपण डिसाईड करायला पाहिजे. तयारी करा एकदा पिकनिकची. आता तुम्हीच ठरवा कोणत्या जाऊया आपण. जागेवर. कुठे जाऊया? अलिबागला पावसाळा चांगला सुरू झालाय. तुमच्या अलिबागला काय धबधबा? अलिबागमध्ये खूप चांगले स्पॉट आहेत. वॉटरफॉल आपण गेलेलो ते डॅम आहे, तो डॅम वरचा खूप छान, कुरडूसा मस्त. खूप छान. सनीची सुट्टी बघून फक्त सॅटर्डे संडेच आपण, आणि Saturday, कारण स्कूल संडेला खूप गर्दी असते. सगळीकडेच. आम्ही विचार करत होतो इकडे जायचं फार्म हाऊसच्या इथे, तिथे पण संडेला भरपूर गर्दी असते. हा, कुठे? बारदुलीला वारदोली. ते वॉटरफॉलला वरती तिथे वॉटरफॉल आहे? हो, मग तुम्ही नाही गेलात ना कधी? नाही ना, तू नेलास. नेक्स्ट टाइम जायचं तेव्हा आपण, जेव्हा कोण नसतं ना तेव्हा जायचं. हे 3-4 हॉटेलला महिने जाऊ. खूप आहे. हॉटेलच आम्ही हॉटेलच जातो जेव्हा कोण नसतं तेव्हा. बऱ्याच कॉलेजच्या मुलांच्या काय ते म्हणतात मान्सून पिकनिक. आजकाल ते फारच ट्रेंड मध्ये. आम्ही नॉर्मली भेवपुरीला जायचो. भेवपुरी हा, ते तेव्हा फार फेमस होतं. किंवा हे पळसदरी. आम्ही मुंबईवरून ट्रेन पकडतो सकाळी. आजकाल ही नावं कुठे ऐकू येतात? पळसदरी, दिवपुरीला चाललो. भेवपुरी, पांडवकडा, खोपोलीचा भूषण आहे तो पण खूप विशी डॅम, लोणावळा. लोणावळ्यात जाते. कुमार रिसॉर्टच्या इथून विशी डॅमला जातो. आम्ही आंबेवलीला लहानपणी फार जाताना जायचो. तो ट्रेन. आंबिवलीला कुठे? आंबेवलीच्या आधी तो विशी डॅम तो तर खाली आहे, आंबिवली वरती आहे. आंबेवली खूप आहे. पण तो रोड तोच आहे, रोड तोच. ही चंदू चॅम्पियन तुम्ही बघायला पाहिजे. मोटिवेशनल मोटिवेशन. आम्ही डिसाईड केलं सम्राटला दाखवायला, तू म्हणाली सम्राटला पण दाखव खास करून. मेन मुलांनाच. मुलांसाठी खूप मोटिवेशनल आहे आणि तो खरंच मुलंच motivate- नाही पण सगळ्याच एज मस्त ग्रुप. छान. सगळ्या एज ग्रुपसाठी ते age मोटिवेशनल groups आहेत. मूवी आहे. खूप चांगला मूवी आहे, आवडला मला. सुरुवातीला थोडासा वाटलं पण मस्त आहे. ओव्हरऑल थ्रूआउट एकदम कॉन्सेप्ट चांगला आहे. रिअल स्टोरी आहे मुळात. आणि प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याबरोबर किंवा आपल्या पॅरेंट्सने मुलाबरोबर
फॅमिली बरोबर तो पिक्चर बघण्याचा पण त्याच्यातून खूप मोटिवेशनल गोष्टी आहेत गोष्टी भरपूर घेण्यासारखे आहेत. गिव्हअप नाही करायचं, काहीही झालं तरी Give गिव्हअप up नाही. नाही करायचं. म्हणजे हे हा सध्याचा म्हणजे आता विषय कशावरून निघाला सुसाईड करतात येईल लहान मुलं. समजत त्याला नाही. समजत नाही काय तर अशा कंडिशनमध्ये पण तो माणूस एक ध्येय वेगळा असतो ज्याला स्वतःसाठी नाही देशासाठी खेळायचं असतं. हो ना, आणि बघा ना किती सेल्फलेसली, तेव्हा स्वतःसाठी नाही. बरं ते गोल्ड मेडल काय ते एवढंच गोल्ड हो. मेडल पैसे नाहीत पण त्याचा तो देशासाठी आलेला लहानपणापासूनच ते सन्मान असतं आहे. ना, त्याचं ते ध्येयच जेव्हापासून ध्येय ते वेगळं समजलं असतं, ध्येय असतं, वेगळं. समजलं असतं ते. खूप मी हे स्टोरी बरेच लोकांना सांगितली आणि बरेच जणांना आम्ही पाठवलं पण की जा. दोन दिवस जा आणि बघा खूप चांगला मूवी नाही खरं, कारण लोक शंभू चॅम्पियन बद्दल चर्चा चालली अतिशय चांगला मूवी आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाबरोबर मुलीबरोबर जाऊन थिएटरमध्ये बघायला मुलांना पाहिजे दाखवायलाच पाहिजे सगळं. आणि खरंच मुलांना दाखवलं पाहिजे. आत्ताच्या पिढीला तो मूवी मोटिवेशनल मूवी आहे. खूप चांगला मूवी. खास करून यंगस्टर्सला ज्यांना असं जे बघून जातात की मूवी मध्ये आयटम सॉन्ग आहे का, हिरोईन कोण आहे, हे काय ते काय, ते विचार करून जाणारे लोक आहेत ना, ते थोडस कधीतरी हे वाला पण बघायला पाहिजे. Literally एंटरटेनमेंट. त्या मूवी बघताना प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येतात मी तर किती रडली, oh my God. आणि खरंच ते रिअल स्टोरी असल्यामुळे 4-5 अजून वेळा रडारड झाली स्टार्टिंग ते पासून. शेवटपर्यंत रडत होती. मला असं वाटलं की अजून तर पुढे काहीतरी दाखवतील ना ते. हवा हवा आता शेवट म्हणजे जेव्हा ते दाखवलं ना त्यांनी शेवटचं क्लिप, जेव्हा ते रिअल मध्ये स्वतः जातात ते घ्यायला आणि त्यांनी ते लिहिलेलं की ते अजूनही ती गोळी त्यांच्या स्पाईन मध्ये, म्हणजे ओ माय गॉड, म्हणजे काय है ना, एकदमच. मी नंतर घरी आला युट्यूबला पण त्यांना शोधून शोधून इथे आपल्याला थोडंसं कापलं तरी आपण काल करत मी बसतो. ऑफिसमधून येताना माझ्यासाठी एक फक्त फ्रूट प्लेट आणायचा म्हणजे मी पण एक लगेच 50 ते म्हणतात की मी दिवसात फक्त तुम्हाला 40 रुपयाचा खर्च देते. आणि मस्त असते तेच म्हणते. मग पण तुमच्या आणि- बाजूला मी पण राहते असं समजा. दोन आणतो. दोन आणा. दोन हे आणा. बघा आजपर्यंत गावठी चिकन येतोय, आता तो फ्रूट प्लेट कधी येईल मला माहित नाही. तुला गावठी चिकन आणि मला 10,000 रुपये 10,000? पार्लरमध्ये. दादाने रत्नागिरीवरून झाडं पाठवली आहेत. ही कशी पाठवली पण दादा? त्याचा माणूस आलेला सकाळी घेऊन हे कोणतं रत्नागिरीवरून. हे आहे फणसाचं, हे आहे चिक्कूचं, हे चारही फणस आहेत. फणस येणार होता हा फणस मला आवडतं म्हणून. पण इथे साईज. इथे कसं येत रे, जाऊन तुम्ही कुठे लावणार आहात? गावी गावी. अच्छा तुम्ही गावी लावणार आहे. Yes. हे फणस आणि काय? हे चिक्कूचं आहे आणि ही बाकी फणसाची आहेत. फणसाची म्हणजे त्याला ना चिक नसतो. अच्छा ते जे झाड करतात ते ज्यांना हॉर्टिकल्चर हा ना, ते ज्यांना आवड आहे तेच ना, येस येस येस. हॉर्टिकल्चरच बोलतात ना त्याला. हे मी गावी लावणार माझ्या सासरी. हा याला भारी आहे. आजी तर खुश होईल. आजी खुश होईल फणस आलं तर. हा ना, म्हणजे निदान एक 7-8 वर्षांनी फळ मिळतं. लागतं. चिकूला लवकर येतं पण फणसाला मोठं व्हावं लागतं. नाईस.